नमस्कार. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला रक्त या टॉपिक संदर्भात IMP पॉइंट्स बघायचे. बरं, एक महत्वाचा पॉइंट, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जेवढे काही पॉइंट्स येणार आहेत ना, सगळ्या पॉइंट्स वरती एका लाईन वरती प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आहेत. मी सगळ्या पोलीस भरतीचे प्रश्न वाचलेले आहेत, सायन्सची बऱ्यापैकी पुस्तकं वाचलेली आहेत, त्यामुळे ते सगळं पॉइंट्स मला एकत्र कलेक्ट करता आलेले आहेत टॉपिकनुसार. तुम्हाला असे सगळे कलेक्टिव्ह पॉइंट्स या टॉपिकसाठी किंवा कुठल्याही टॉपिकसाठी इतर कुठल्याही पुस्तकात कुठल्याही नोट्समध्ये तुम्हाला सापडणार नाहीत. व्यवस्थित लेक्चर ऐका, स्टार्ट टू एंड व्यवस्थित, एक मिनिट सगळं व्यवस्थित ऐका. बघा, जुने विद्यार्थी असेल तर 1.25च्या स्पीडनी बघा, नवीन विद्यार्थ्यांनी कंपल्सरी 1च्या स्पीडनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. बघा, जास्त वेळ नाही घालवत, डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करतो. बघा, पहिला पॉइंट आपल्याला बघायचा आहे, जखमेवरील रक्त गोठण्याची क्रिया. आता ठेच लागल्यानंतर अंगठ्यातून रक्त येतं आपल्या पायाच्या, किंवा इथून पडल्याच्या नंतर इथं खरचटतं बऱ्याच वेळा लहानपणी आपल्याला, मग इथून रक्त येते. आता ते रक्त येतच राहतं का? तर अजिबात नाही. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिटानंतर, काही मिनिटाच्या नंतर ते रक्त तिथं गोठतं आणि तिथं खपली तयार होते. आता याच गोष्टीवरती खूप वेळा प्रश्न विचारले पोलीस भरतीला. आता जखमेवरील रक्त गोठण्यासाठी एकूण किती घटक कार्य करतात? तर 13 घटक कार्य करतात. किती घटक? 13 घटक. तर ते 13 घटकांमधले काही घटक आपल्याला इथं बघायचे. कुठले कुठले? रक्तबिंबिका जीवनसत्व केला मराठीत पण के म्हणतात, इंग्लिशमध्ये पण के म्हणतात. जीवनसत्व क ला इंग्लिशमध्ये सी असं म्हणतात. बघा, सी. आणि कॅल्शियम, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन. बघा, परत एकदा रिपीट करतो. रक्तबिंबिका, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन आणि कॅल्शियम हे घटक काय करतात? रक्त गोठण्याच्या क्रियेत कार्य करतात. बरं, आता हे सगळे पाठ करायचे का आपल्याला? अजिबात नाही. आता काय काय पाठ करायचे बघा. रक्त गोठण्याची सुरुवात जी आहे ना, ती जी काही क्रिया होत असेल, आपण युट्यूबवर पण एक व्हिडिओ टाकलेली आहे बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. रक्तबिंबिका हे काय करतात? गोठण्याची सुरुवात करतात. म्हणजे सुरुवात कोणी केली? रक्तबिंबिकांपासून सुरुवात होते. रक्त गोठण्याची सुरुवात कुठून होते? रक्तबिंबिका यांच्यापासून सुरुवात होते. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, पाठच झाला पाहिजे इथे. रक्त गोठण्याची सुरुवात कोणापासून होते? रक्तबिंबिकांपासून होते. आता दुसरा पॉइंट, रक्त गोठण्याच्या क्रियेत कोणते जीवनसत्व कार्य करते? तर व्हिटॅमिन के आणि सी हे दोन्ही आहेत, पण पोलीस भरतीला के उत्तर देतात. के उत्तर. बर, पोलीस भरतीला दोन्ही एकत्र असं टाकणार नाहीत. एका म्हणजे प्रश्न विचारलाय, जखमेवरील रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व कार्य करते, आणि के पण दिले आणि क पण दिले, असं होणार नाही. एकच देतील दोन्हीपैकी काहीतरी. पण आतापर्यंत पोलीस भरतीला के असं उत्तर दिलेले, इथून पुढे पण केच उत्तर देणार. सी पर्याय नसतो, देऊ पण नाही शकत. ते केच उत्तर लिहायचे, लक्षात ठेवा. आता हे दोन जीवनसत्व कसे लक्षात ठेवायचे? मी एक ट्रिक सांगतो पण नेहमी पोरांना. बरं, पडलो, ठेच लागली, इथं काय झालं? जखम झाली. आता मी तिथं ती जखम भरण्यासाठी मी केक लावला. तिथं काय लावला? केक लावला. केक. आता केक बोलताना मी के क बोललो. काय बोललो? केक. केक लावला. मग केक म्हणजेच काय? के जीवनसत्व आणि क जीवनसत्व. आणि बोलताना पण पहिलं काय बोललोय? के बोललोय. म्हणजे पहिलं उत्तर काय असणार आहे आपलं? के. पर्यायत नाहीये. चला, के पर्यायत नाहीये. उत्तर काय लिहिणार? क लिहिणार. आता अजून पुढचा, बरं, पोलीस भरतीला असाच प्रश्न विचारणार, जखमेवरील रक्त गोठण्यासाठी कोणतं जीवनसत्व कार्य करतं? आणि उत्तर देणार के. के हेच उत्तर देणार. पण याच्या पलीकडे अजून भविष्यातला पॉईंट सांगतो मी. जर प्रश्नपत्रिका काढणार खूपच हुशार असेल, त्याला अवघड काढायचे प्रश्न, तर तो काय करणार? सेट के पण टाकल आणि क पण टाकल, ब पण टाकले त्यांनी आणि अ पण टाकले. अशा वेळेस उत्तर काय? ऍक्च्युली उत्तर प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे हा, कारण की दोन्ही एकत्र आले, कॅन्सल व्हायला पाहिजे. पण तरी पण उत्तर आपण के लिहिणार. काय लिहिणार? के. केक मधला के याला पहिला प्रेफरन्स द्यायचा. हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो असा जर आला तर, पण उत्तर पहिल्यांदा काय लिहिणार आपण? के लिहिणार. ठीक आहे. आता थोडासा प्रश्न पर्याय मी चेंज करतो. आता के पण दिलाय, क पण दिलाय आणि बोथ म्हणजे दोन्ही पण दिलंय, आणि यापैकी नाही असा पण पर्याय. आता उत्तर काय लिहिणार आपण? बोथ. हा प्रश्न कॅन्सल नाही होणार. हा प्रश्न इथं बरोबरच यायला पाहिजे. हे खूप पुढचं सांगितलं मी, तुम्हाला विचारणार नाहीत, मला नाही वाटत विचारतील. रक्त गोठण्यासाठी कोणतं जीवनसत्व कार्य करतं? के.
हाच प्रश्न रिपीट होणार आहे, हा पाठ करून ठेवा. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघू. रक्त गोठण्याची सुरुवात कोणापासून होते? रक्तबिंबिकांपासून होते. प्रश्न विचारलाय कोणापासून होते? रक्तबिंबिकांपासून रक्त गोठण्याची सुरुवात होते. बस एवढा पॉईंट लक्षात ठेवा. आता पुढचा पॉईंट, ज्या वेळेस खपली तयार होते ना आपल्या इथं, समजा जखम झाली आणि इथं खपली तयार झाली, खपली पूर्ण काळी दिसते. ती काळी का दिसते? कारण की त्याच्यात आरबीसी मुरून पडलेले असतात. त्याच्यात त्या खपलीमध्ये आरबीसी, रेड ब्लड सेल्स म्हणजे काय? लाल रक्तपेशी येऊन मारतात तिथं. पण त्यापूर्वी तिथे एक जाळी तयार झालेली असते. जाळी, ती जाळी कोण तयार करत असतं? फायब्रिनोजेन हे काय करत असतं? जाळी तयार करत असतं. मग त्या जाळीमध्ये तुम्हाला नीट जर खपली तुम्ही नीट बघितली ना, असे धागे 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 दिसतात. मग ते धागे म्हणजेच काय असतं? फायब्रिनोजेन असतं. बस हा प्रश्न विचारलाय बरं का तुम्हाला पोलीस भरतीला. ते जखमेवरील खपली जी काय असते, त्या खपलीमध्ये शेवटी जी काय असतं म्हणजे धाग्यासारखं स्ट्रक्चर जे असतं ते काय असतं? तर फायब्रिनोजेन असतं किंवा फायब्रिन असतं. हे दोन्ही उत्तर देतात, फायब्रिनोजेन किंवा फायब्रिन. असं का दोन्ही? कारण की फायब्रिनोजेन पासूनच फायब्रिन तयार होतं. ठीक आहे. पुढे, रक्तप्रवाह लवकर थांबावा. बरं, दाढी करायला गेलो आपण, दाढी करता करता ब्लेड कट झाला समजा इथं गालावरती किंवा कुठंतरी कट झाला, असा कट झाल्यानंतर रक्त येतं. लगेच रक्तप्रवाह थांबवण्यासाठी तिथं तुरटी फिरवतात. तुम्ही पाहिलं असेल सलूनच्या दुकानात एक तुरटी ठेवलेली असते. ती तुरटी फिरवली ना तिथं बारीक कटवरनं त्या, तर लगेच रक्तप्रवाह तिथं काय होतो? थांबून जातो. बरं, आता मी काय डॉक्टर नाहीये, तिथं लगेच काय रिॲक्शन झाली, का थांबलं आपल्याला काय माहित नाही त्याच्यात, आणि पडायचं पण नाही आपल्याला त्या भानगडीत. आपल्याला हा प्रश्न विचारलाय, रक्तप्रवाह लवकर थांबा यासाठी आपण तेथे कशाचा वापर करतो? हा प्रश्न विचारलाय आणि याचं उत्तर काय? तुरटी. तुरटीचं शास्त्रीय नाव काय? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट हे आपण रसायनशास्त्रामध्ये बघणार आहे आणि हा पण प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तुरटीचं शास्त्रीय नाव काय असतं? तर पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. ठीक आहे. आता हिमोफिलिया हा एक अनुवंशिक रोग आहे. अनुवंशिक म्हणजे काय? बरं, आईला पण आहे, मुलांना आई वडिलांकडून अपत्याला जो रोग होतो म्हणजे आई वडिलांमध्ये काहीतरी दोष होता आणि त्यामुळं मुलाला पण दोष तो आला, अशा रोगाला काय म्हणतात? अनुवंशिक रोग. बघा, म्हणजे त्याच्या आई वडिलांना, आजी आजोबांना, पणजोबांना, घरात कोणाला तरी एक रोग होता तो, आणि तोच रोग परत ट्रान्सफर झाला पुढं अपत्यापर्यंत, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? अनुवंशिक रोग. अनुवंशिक रोग असा होत नाही म्हणजे समजा माझ्या शेजारी एक मुलगा किंवा मित्र असेल किंवा बेंचमेट असेल, तो कोणतरी बसलाय, त्याला एक रोग आहे कुठला तरी, मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो, तो खोकला किंवा शिंकला, मी त्याच्या शेजारीच होतो, तो रोग मला होणार आहे असं नसतं. अनुवंशिक रोग ही शरीरातली बिघाड असते आणि ती आई वडिलांमुळं, आजी आजोबांमुळं, पणजोबा किंवा खापर पणजोबा त्यांच्या वंशात कुणाला तरी तो रोग असतो आणि त्यामुळे त्या अपत्याला तो रोग झालेला असतो. त्याच वेळेस त्याला काय म्हणायचं? अनुवंशिक रोग असं म्हणणार आपण. बरं, हिमोफिलिया जो आहे ना रोग, हा रोग जो आहे हा अनुवंशिक रोग आहे आणि ज्याला हा रोग होतो ना त्याचं जखमेवरील रक्त गोठत नाही लवकर. आणि समजा आता जखम, हा रोग आहे ना हिमोफिलिया, हा रोग ब्रिटन मधल्या एका राजाला होता. ब्रिटन ज्यांनी आपल्या म्हणजे इंग्लंडचा जो राजा आहे 1100-1200 सालीमध्ये एक राजा होता, त्या राजाला हा रोग होता. म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये हा अनुवंशिक रोग आहे, त्यांच्या घरात कोणाला ना कोणाला तरी रोग असतो. हा आत्ता पण त्यांच्या घरात हा रोग कोणाला ना कोणाला तरी असणार आहे. तर त्या इंग्लंडच्या राजाला हा रोग होता. तो जिन्यावरून पडला आणि पडला तेव्हा तिथं त्याला बघायला कोणच नव्हतं. एक जखम झाली, बारीक जखम होती, रक्तप्रवाह सुरू झाला, तो काय थांबला नाही, त्याला लक्षात पण नाही आलं, एवढी बारीक जखम होती ती. रक्तप्रवाह होत गेला, शरीरातलं रक्त संपलं. अशा वेळेस काय होणार आहे? ऑन द स्पॉट तिथंच डेथ होणार आहे, मृत्यू होणार आहे. म्हणजेच हिमोफिलिया जर झाला तर हिमोफिलिया ज्या व्यक्तीला असतो त्याचा रक्तप्रवाह थांबत नाही, जखमेवरील रक्त गोठत नाही. ठीक आहे. हिमोफिलिया हा पहिला पॉइंट. हिमोफिलिया हा रोग कसा आहे? अनुवंशिक. हा प्रश्न विचारलाय, हिमोफिलिया हा रोग कसा आहे? अनुवंशिक. जखमेवर रक्त गोठत नाही आणि जखम झाली, रक्तप्रवाह होतो आणि ऑन द स्पॉट तिथेच मृत्यू होऊ शकतो. ठीक आहे, रिपीट करत नाही मी आता. रिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये पटपट सगळे पॉइंट्स मी तिथं काय करणार आहे? रिपीट करणार आहे.
आता परत या स्लाइडमध्ये काही रिपीट करत नाही. जखमेवर रक्त गोठण्याची क्रिया हा पार्ट आपला इथं कंप्लीट झालेला आहे बघा. आता दुसरा पॉईंट बघू, हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन वरती पण खूप सारे प्रश्न रिपीट प्रश्न विचारतात पोलीस भरतीला. हे सगळे प्रश्न एकाच स्लाइड मध्ये मी कंप्लीट केलेत. कुठल्याही पोलीस भरतीला 2011 पासून आतापर्यंत जे काही प्रश्न विचारले असतील आणि जे प्रश्न विचारले जाऊ शकतात सगळे पॉइंट मी इथं हिमोग्लोबिन संदर्भात कलेक्ट केलेत. आता पहिला पॉइंट, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे एक लोहयुक्त प्रथिन आहे. हा असा प्रश्न विचारलाय, हिमोग्लोबिन हे डॅश डॅश आहे. उत्तर काय? लोहयुक्त प्रथिन. बरं, मी इथं स्लाइड मध्ये सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन करतो, मग स्लाइड मध्ये येतो. आरबीसीचा आकार कसा सांगितला आपण? गोलाकार आणि द्विअंतर्वक्र असं सांगितलं आपण. आता समजा ही आरबीसी असेल, या आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो. हे जे मी डॅश 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 डॉट काढतोय हे काय आहेत? हिमोग्लोबिन आहेत. हे असे लाखो हिमोग्लोबिन असतात. किती? लाखो. एक आरबीसी वरती बघा, मी परत एकदा रिपीट करतो, रक्ताचा एक थेंब त्याचा 100वा भाग, त्या 100व्या भागात 50 लाख आरबीसी, त्या 50 लाखातली एक आरबीसी घेतली मी. आता या एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिन आहेत असे. या लाखो हिमोग्लोबिन मधला मी हा एक हिमोग्लोबिन असा जर बाहेर बघितला तर मला त्याच्यामध्ये दिसतं की याच्यामध्ये इथं मधोमध काय दिसतोय? लोह दिसतोय. काय? लोह. हिमोग्लोबिन मध्ये काय असतो? लोह. आणि हा हिमोग्लोबिन, मी आता कलर चेंज करतो फक्त थोडासा, हा हिमोग्लोबिन काय करत असतो? ऑक्सिजनचं वहन करत असतो. ऑक्सिजन. मी किती ऑक्सिजन दाखवलं तिथं? 4. एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनचं वहन करतो. बरं, स्टोरी टाईप लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट करतो. रक्ताचा एक थेंब त्यातला पण 100वा पार्ट, त्याच्यामध्ये 50 लाख आरबीसी असतात. किती? 50 लाख. त्यातली मी एक आरबीसी इथं उचलली. एक आरबीसी उचलली. एका आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन किती असतात? लाखो हिमोग्लोबिन असतात. त्या लाखो हिमोग्लोबिन मधला मी एक हिमोग्लोबिन इथं दाखवला. त्या हिमोग्लोबिनच्या मधोमध काय असतं? लोह असतं. लोह असणारे. आणि ते हिमोग्लोबिन काय कार्य करत असतं? रक्तातून ऑक्सिजन पुढे नेण्याचं कार्य करत असतं. ऑक्सिजन घेऊन जात असतं. मग एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजन नेत असतो? 4 ऑक्सिजन तो घेऊन जात असतो. 4 ऑक्सिजन. म्हणजे हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य काय? ऑक्सिजनचं वहन करणे हे त्याचं मुख्य कार्य. ठीक आहे, समजला असेल पार्ट. पुढे जातो आता. तोच पार्ट, आता जो मी एक्सप्लेन केलाय तोच पार्ट आपल्याला इथे स्लाइड मध्ये बघायचंय. हिम म्हणजे काय? तर लोह. हिम याचा अर्थ काय होतो? लोह. लक्षात ठेवा. रक्ताच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? हिमॅटोलॉजी. काय म्हणतात? हिमॅटोलॉजी. आता हिमॅटोलॉजी मध्ये हिम शब्द आलाय. हिम. हिम म्हणजेच काय? लोह. आणि लोह आपल्या शरीरामध्ये कुठे असतं? रक्तात असतं. म्हणजेच हिमोग्लोबिन मध्ये असतं. म्हणून रक्ताच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? हिमॅटोलॉजी. हिम म्हणजे काय असतो? लोह. आणि ग्लोबिन म्हणजेच काय? प्रथिन. लोहयुक्त प्रथिन म्हटलं ना आपण. लोहयुक्त प्रथिन हा प्रश्न विचारला होता तुम्हाला एकदा. लोहयुक्त प्रथिन. एका आरबीसी वरती किती हिमोग्लोबिन असतात? तर लाखो हिमोग्लोबिन असतात. किती हिमोग्लोबिन? लाखो हिमोग्लोबिन असणारी. आता एक हेच हिमोग्लोबिन काय करत असतं? ऑक्सिजनचं वहन करत असतं. ऑक्सिजन त्या रक्तातून पुढे घेऊन जात असतं. आणि एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजन घेऊन जात असतो. किती ऑक्सिजन घेऊन जातो? 4 ऑक्सिजन पुढे घेऊन जात असतो. आता हिमोग्लोबिनचं प्रमाण तुम्ही जर ब्लड टेस्ट केली असेल, कुणाची पण, तुमची असेल, आई वडील कुणाची पण ब्लड टेस्ट केली असेल, त्याच्यामध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स यांचं काउंट दिलेला असतो. किती असतात त्या नॉर्मल. आपण जो तक्ता दिलाय तो खालीवर होऊ शकतो. आकडा तो काय फिक्स नसतो. प्रत्येक लॅबनुसार ते आकडे खालीवर करत असतात. आता हिमोग्लोबिनचे प्रमाण पण दिलेलं असतं आणि तो पण आकडा 1-2 नी खालीवर होऊ शकतो. पुरुषांमध्ये याचं प्रमाण 13 ते 18 ग्रॅम 100 ml म्हणजे प्रति 100 ml. जर एक ग्लास जर बघितला ना तर 200-250 ml चा ग्लास असतो. 200 ml चा जर ग्लास पकडला आपण तर अर्धा ग्लास म्हणजे काय झालं? 100 ml. म्हणजे मी 100 ml जर रक्त काढलं तर त्यातला 13 ते 18 ग्रॅम काय भरला पाहिजे? हिमोग्लोबिन असणार आहे त्याच्यामध्ये. 13 ते 18 ग्रॅम हिमोग्लोबिन पुरुषासाठी. स्त्रियांमध्ये थोडंसं कमी असतं. का कमी? कारण की आरबीसी पण कमी आहेत ना. स्त्रियांमध्ये आरबीसीचं प्रमाण कमी असतं आणि पुरुषांमध्ये आरबीसीचं प्रमाण जास्त असतं.
आणि आरबीसीवरतीच हिमोग्लोबिन असतो, म्हणून हिमोग्लोबिनचं पण प्रमाण पुरुषांमध्ये जास्त असणार आणि स्त्रियांमध्ये कमी असणार. आता पुरुषांमध्ये 13 ते 18 ग्रॅम, स्त्रियांमध्ये 11.5 ते 16.5 ग्रॅम प्रति 100 ml. बरं, प्रत्येक लॅबमध्ये लॅबच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला हा आकडा 1-1.5 ने किंवा 1-2 ने खालीवर झालेला दिसल. हा एक्झॅक्ट आकडा नसतो कुठल्याच लॅबमध्ये. आपल्याला अंदाजे लक्षात ठेवायचे 12-13 ग्रॅम काय असतं, 100 ml मध्ये 12-13 ग्रॅमच्या आसपास काय असतं, हिमोग्लोबिन असतं. असं अंदाजे जरी लक्षात राहिलं तरी बास आहे. हा प्रश्न विचारलेला नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, पुढचा पार्ट बघा. एक मिनिट, इंक काय झालंय. हा, पुढचा पार्ट बघा. आता हिमोग्लोबिनचं प्रमाण झालं 13 ते 18 ग्रॅम एवढं असतं. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर लोहाची आवश्यकता असते. कशाची? लोह. हा प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला, प्रश्न विचारलाय आणि रिपीट विचारतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर लोहाची आवश्यकता असते. आता पोलीस भरतीचा एकदम आवडीचा प्रश्न, लोकप्रिय प्रश्न म्हणा, डायरेक्ट आवडीचा प्रश्न, लोहाच्या कमतरतेने कोणता रोग होतो? तर कुठला रोग होतो? रक्तक्षय, ॲनिमिया किंवा पंडुरोग. तिघांचा अर्थ एकच झाला, रक्तक्षय, ॲनिमिया किंवा पंडुरोग. आता एकदम कॉमन प्रश्न पुढेच लिहिलाय, हिमोग्लोबिन. हा प्रश्न बघा, लोहाच्या कमतरतेने पंडुरोग होतो. कोणता रोग होतो? हा पोलीस भरतीचा खूप वेळा आलेला प्रश्न आहे. उत्तर पंडुरोगच देतात. उत्तर काय देतात? पंडुरोग. आता हे कन्सेप्ट नीट समजून घ्या काय येते. आता पंडुरोगलाच रक्तक्षय म्हणतात. रक्तक्षय म्हणजे रक्त कमी झालं, म्हणजेच आरबीसी कमी झाले, बरोबर, म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाला, म्हणजेच लोह कमी झालं. थोडस बाउन्सर गेला असेल. आता नीट रिपीट करतो मी परत. पंडुरोग, रक्तक्षय, ॲनिमिया तिघांचा अर्थ एकच होतो. आता बघा, ही आरबीसी आहे. आरबीसी आहे. आरबीसी मध्ये कोण असतो? हिमोग्लोबिन असतात, लाखो हिमोग्लोबिन असतात, बरोबर. त्या हिमोग्लोबिनच्या मध्ये कोण असतं? लोह असतं, बरोबर. आता पोलीस भरतीला हा प्रश्न विचारतात, लोहाच्या कमतरतेने कोणता रोग होतो? पंडुरोग होतो. लोहाच्या कमतरतेने कोणता रोग होतो? पंडुरोग होतो. आता इथं जर तुम्ही बघितलं, हा जो लोह आहे हिमोग्लोबिन मध्ये, तो लोह जर कमी झाला याचाच अर्थ हिमोग्लोबिन पण कमी झालेले, बरोबर. म्हणजे मी असं पण म्हणू शकतो, हिमोग्लोबिनच्या कमतरतेने पंडुरोग होतो, रक्तक्षय होतो. म्हणजेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेने पंडुरोग होतो, बरोबर. किंवा मी अजून असं पण म्हणू शकतो, जर लोह कमी झालेला आहे याचाच अर्थ हिमोग्लोबिन पण कमी झालेला असेल ना, आणि हिमोग्लोबिन जर कमी झालेला असेल याचाच अर्थ आरबीसी पण कमी झालेले असतील. म्हणजे मी अजून काय म्हणू शकतो, आरबीसीच्या कमतरतेने पंडुरोग होतो, रक्तक्षय होतो, ॲनिमिया होतो. मी असं पण म्हणू शकतो. समजला असं पाठ? तरी नसल समजला तर व्हिडिओ थोडासा मागं घ्या, परत एकदा व्हिडिओ बघा. रिपीट करत राहिलं तर व्हिडिओचा लेंथ परत काय होईल? वाढत जाईल. बस. आता आलेला प्रश्न जो आहे ते दोन्ही प्रश्न मी इथं टाकलेले आहेत, आणि जरी आला तरी तुम्हाला तो आहे तसा प्रश्न रिपीट होणार आहे. कुठला प्रश्न आहे बघा. आता हिमोग्लोबिनच्या कमतरतेने कोणता रोग होतो? पंडुरोग होतो. आणि लोहाच्या कमतरतेने कोणता रोग होतो? पंडुरोग होतो. पंडुरोग म्हणजेच रक्तक्षय, म्हणजेच ॲनिमिया. तिघांचा अर्थ एकच आहे, वेगळा नाहीये काय. ठीक आहे. आता गर्भवती स्त्रिया ज्या असतात, पोटात बाळ असतं, त्या बाळाला पण काय असते? रक्ताची गरज असते. रक्ताची जर गरज असेल तर आरबीसीची पण गरज आहे, हिमोग्लोबिनची पण गरज आहे, आणि लोहाची पण गरज आहे. मग त्या बाळाला लोहाची जास्त म्हणजे गरज, त्या महिलेला लोहाची गरज जास्त असणार. मग अशा वेळेस तिला ॲनिमिया होण्याची शक्यता असते. गर्भवती महिलेला ॲनिमिया होण्याची शक्यता असते. मग लोह निर्मितीसाठी फॉलिक ऍसिड ही गोळी देतात. फॉलिक ऍसिड म्हणजेच B9, विटॅमिन B9 जे असतं ना त्याला म्हणतात फॉलिक ऍसिड. मग ते गर्भवती महिलेला, कुठली पण गर्भवती महिला, म्हणजे असं नाही की ठराविकच द्यावा, गर्भवती महिलेला, प्रत्येक गर्भवती महिलेला फॉलिक ऍसिडची गोळी चालू असते. तुमच्या घरात पण असेल, तुमच्या शेजारी पण असेल, सगळ्यांना असणार आहे. गर्भवती महिलेला फॉलिक ऍसिडची गोळी देतात. का? कारण की तिला पंडुरोग होऊ नये, म्हणजेच तिच्या शरीरामध्ये व्यवस्थितपणे
लोह निर्माण व्हावं आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं लोह तिच्या शरीरात असावं, त्यासाठी तिला फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिलेल्या असतात. हा पण प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. जसा प्रश्न विचारलाय तसाच ऍड केलेला आहे मी. गर्भवती स्त्रियांना पंडुरोगावरती मात करण्यासाठी कोणत्या गोळ्या देतात? तर फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतात, हे उत्तर दिलं होतं. फॉलिक ऍसिड म्हणजेच काय? विटॅमिन B9 म्हणजेच काय असतं? फॉलिक ऍसिड असतं. ठीक आहे, समजला असेल पाठ. पुढचा पाठ बघू आता. हिमोग्लोबिन चॅप्टर कम्प्लीट झाला आपला. म्हणजे हा पॉइंट वरती सगळेचे सगळे प्रश्न विचारलेले आहेत बघा. इथं प्रमाण नाही विचारलेलं, बाकी प्रमाणचा पॉइंट सोडला तर बाकी सगळे प्रश्न हिमोग्लोबिन वरती तुम्हाला विचारलेले आहेत. व्हिडिओ समजला नसेल तर मागं घ्या, परत एकदा व्यवस्थित ऐका. बरं, मी तुम्हाला परत परत तेच सांगत आलेलो आहे की पहिला चॅप्टर जो आहे रक्ताभिसरण संस्था थोडासा किचकट आहे आणि खूप मोठा आहे. थोडासा किचकट आहे आणि खूप मोठा आहे, पण प्रश्न खूप विचारतात म्हणून आपल्याला तो इथं घ्यावा लागतोय. इथनं पुढचे सगळे चॅप्टर जे आहेत ना ते एकदम इझी लेवलचे. आता पुढचा पाठ बघायचा आपल्याला, रक्तगट. एकदम इझी आहे, नीट लक्षपूर्वक ऐका. रक्तगट हा चॅप्टर जो आहे, हा तक्ता जो आहे, हा मुलांना मी पाठ करताना बघितलेले. रक्तगट हे पाठ करायचे नाहीत, म्हणजे कोण दाता कोण ग्राही हे पाठ करायचं नाही, हे समजून घेण्याचा पार्ट आहे. समजून जर घेतलं ना तर लाईफ टाइम पर्यंत लक्षात राहील, आणि पाठ केला ना 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिन्यापर्यंत लक्षात राहील. समजून घ्या व्यवस्थित. तर रक्तगट जे आहे, रक्तगटाचा शोध कोणी लावला होता? तर कार्ल लँडस्टायनर याने 1900 साली शोध लावला, आणि त्यासाठी त्याला 1930 ला नोबेल पुरस्कार भेटला. आता का शोध लावला ह्याची स्टोरी एकदम शॉर्ट मध्ये सांगतो मी तुम्हाला. ही स्टोरी कुठेही विचारणार नाहीयेत, फक्त शॉर्ट मध्ये, म्हणजे का शोध लागायची गरज लागली हे तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय. स्टोरी विचारणार नाहीयेत, फक्त समजण्यासाठी सांगतो. आता कुठल्या रक्तगटाचा शोध कधी लागलेला आहे? 1900च्या आधी जर बघितलं, पृथ्वीवरती बऱ्याच देशांमध्ये युद्ध चालायची. पहिलं महायुद्ध पण झालं, नंतर दुसरं महायुद्ध पण झालं, म्हणजे रक्तगट शोधायच्या नंतर झाले ऍक्च्युली ते. पण त्याच्या आधी राजे महाराजांच्या काळामध्ये युद्ध वगैरे व्हायची. युद्ध जर झालं, समजा आता एखाद्याला तलवार लागली, तलवार लागल्यानंतर काय होणार आहे? तिथनं रक्तप्रवाह होत जाणार आणि त्याचा काय होणार? मृत्यू होणार. मग तिथले जे काय डॉक्टर होते त्या काळाचे, त्या डॉक्टरांनी काय विचार केला की याचं रक्त काढू आपण, म्हणजे दुसऱ्या एका व्यक्तीचं रक्त काढू आणि याला टाकू. मग आता समजा मी तिथे एक सैनिक आहे, माझा रक्त प्रवाह झालेला आहे, आता मला जर रक्त भेटलं नाही तर मी मारणार आहे. मला काय केलं यांनी? दुसऱ्या एका व्यक्तीचं रक्त काढलं आणि माझ्या शरीरात टाकलं. आता अशा कंडिशन मध्ये काय झालं? 100 सैनिकांना रक्त दिलं, त्यावेळेस 90 सैनिक मेले, ऑन द स्पॉट रक्त दिल्याच मेले, आणि 10 सैनिक जे आहेत ना, 10 सैनिक हे जिवंत राहिले. म्हणजे पर्सेंटेज सांगतोय मी, 100 सैनिकांमधले 90% सैनिक मरत होते आणि 10% सैनिक काय होत होते? जगत होते. आणि हे का होते हे असं काहीच कळत नव्हतं त्यांना, की मेले तर सगळे मेले पाहिजे, जगले तर सगळे जगले पाहिजे. दिसताना रक्तात थोडी ना फरक दिसतोय. रक्त तर लाल दिसते, त्याचं पण रक्त लाल दिसते, माझं पण रक्त लाल दिसते, मग फरक का होतोय असा? मग शास्त्रज्ञांना वाटलं की रक्ताच्या आतमध्ये काही ना काहीतरी वेगवेगळे घटक असणार आहेत, ते आपल्याला शोधायला पाहिजे. म्हणून मग त्यांनी काय केलं? रक्तगट शोधले. मग ABO. आता तुम्हाला विचार पडला असेल, AB आणि नंतर C यायला पाहिजे होता, मग O का आला? आता 1900 साली कार्ल लँडस्टायनर यांनी त्यांच्या शोध पत्रिकेमध्ये Cच लिहिला होता. Cच लिहिलेला होता. मी स्टोरी सांगत नाही आता, ही फॅक्ट सांगतोय ऍक्च्युली. कार्ल लँडस्टायनर यांनी ABC लिहिताना असंच लिहिलं होतं, ABC, पण ते हँड रिटन होतं, टाईप केलेलं नव्हते डॉक्युमेंट्स, ते हँड रिटन होतं. आणि तो C जो होता तो हँड रिटन मध्ये O झाला होता, चुकून झाला होता म्हणतोय मी. आणि त्यावेळेस तो O झाला, त्यामुळं आपण तो अजून सुद्धा Oच कन्सिडर करतो. तो असं नाहीये की A, B आणि C हे त्यांनी A, B आणि O हे त्यांनी नाव दिलं होतं, असं नाही. त्यांनी नाव A, B आणि C असंच दिलं होतं, पण तो चुकून Cचा काय झाला? O झाला. आता रक्तगटाचा शोध लागला, ते सगळे खुश झाले, आता सगळे सैनिक वाचणार. मग आता रक्तगटाचा शोध लागल्याच्या नंतर अजून एक रक्तगट राहिला होता. तो रक्तगट कुठला? AB रक्तगट. त्याचा शोध कोणी लावला? डिस्कास्टेलो स्टर्ली 1902 ला लावला. लगेच
1900 आणि 1902 दोनच वर्षात लगेच दुसऱ्या रक्तगटाचा शोध लागला, एबी रक्तगटाचा शोध. दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात ठेवायचं आपल्याला. कार्ल लँडस्टायनर यांनी ABO रक्तगटाचा शोध लावला आणि AB रक्तगटाचा शोध हा डिस्कास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला 1902 ला. ठीक आहे, आता रक्तगटाचा शोध लागला. आता रक्त कोणाला, बरं अजून एक पार्ट येतो स्टोरीतलाच पुढचा, तो मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. आता पहिल्यांदा आपण रक्तगटचा पार्ट बघू. रक्तगट, आता समजा माझं रक्तगट A आहे, तर मी रक्त कोणाला देऊ शकतो असा प्रश्न विचारला जातो. हा तक्ता मुलं पाठ करताना मी बघतो. पाठ करायचा नाहीये, तक्ता व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. एकदम इझी आहे तक्ता, पाठ करायचा नाहीये. मुलांनो व्यवस्थित लक्षपूर्वक समजून घ्या, पाठ करायचं नाहीये, हा तक्ता समजून घ्या. आता माझं रक्त जर A असेल तर मी माझा मोठा भाऊ A, मी त्याला रक्त देऊ शकतो. A ला देऊ शकतो ना, म्हणजे A हा रक्तगट A ला रक्त देऊ शकतो. आणि माझी छोटी बहीण असेल समजा, तिचं रक्तगट AB आहे, त्या AB मध्ये A तर आहे ना, A मॅच झाला, मग मी तिला रक्त देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे A रक्तगट A ला देऊ शकतो, AB ला पण देऊ शकतो. ठीक आहे, सेम तसंच आता समजा माझा रक्तगट B आहे, तर मी माझा मोठा भाऊ B याला रक्त देऊ शकतो. आणि माझी छोटी बहीण समजा AB असेल, तर AB मध्ये B आहे म्हणून त्या AB ला पण देऊ शकतो. क्लिअर आहे. ओ रक्तगट हे तर पाठच करायचं नाही. ओ रक्तगट सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांना पण माहिती असेल. ओ रक्तगट सगळ्यांना रक्त देऊ शकतो, त्यामुळे त्याला सर्व योग्य दाता असं म्हटलं जातं. बघा, सर्व योग्य दाता. सर्व योग्य दाता कोण आहे? ओ रक्तगट, म्हणून तो सर्वांना रक्त देऊ शकतो. ओ रक्तगट सर्वांना रक्त देऊ शकतो, म्हणून त्याला सर्व योग्य दाता असं म्हटलं जातं. बघा, सर्व योग्य दाता. आता AB रक्तगट जो आहे ना, तो सेल्फिश आहे. तो म्हणतो मी फक्त AB लाच देणार आहे, मी नाही देणार कुणाला. AB रक्तगट फक्त AB लाच देतो. आता AB रक्तगट जर A ला रक्त द्यायला गेला ना, तर रक्ताच्या गुठळ्या होणार आणि ते मागाशी जी मी स्टोरी सांगितली ना तुम्हाला, ते मारतात, तसे ते मारणार त्या ठिकाणी. ती स्टोरी मला अजून कंप्लीट करायची, ती पूर्ण झालेली नाहीये. परत एकदा बघू. A रक्तगट क्लिअर करतो. A रक्तगट A ला रक्त देणार, AB ला रक्त देऊ शकतो. तुम्ही डोळे बंद करा पाहिजे तर, पाठ झाला असेल, समजला असेल व्यवस्थित, तर डोळे बंद करून नीट स्वतः रिकॉल करून बघा. B रक्तगट B ला रक्त देऊ शकतो, AB ला रक्त देऊ शकतो. O रक्तगट सर्वांना रक्त देऊ शकतो. का? कारण की सर्व योग्य दाता येतो. AB रक्तगट सेल्फिश आहे, तो म्हणतो मी फक्त AB लाच देणार, मी नाही देणार कुणाला. मग AB लाच देतो तो, फक्त तो बाकी कोणालाच रक्त देऊ शकत नाही. ठीक आहे, देण्याचा पाठ झाला. आता रक्त घेण्याचा पाठ बघू. आता समजा आता माझा रक्तगट A आहे, तर मी रक्त कुणाकडून घेऊ शकतो? माझा रक्तगट A आहे, तर मी माझा मोठा भाऊ A सेम टू सेम आहे, म्हणून मी मोठ्या भावाकडून घेऊ शकतो. म्हणजे मोठा भाऊ म्हणजे असं कन्सिडर करू नका की तुमच्या दोन भावांचं रक्तगट सेम असेल. मी उदाहरण सांगतोय. माझं रक्तगट A असेल, मोठ्या भावाचं पण A असेल, तर मी त्या A वाल्याकडून घेऊ शकतो. कुणाकडून पण घेऊ शकतो, बाहेरच्या A वाल्याकडून पण घेऊ शकतो, भावाकडूनच असं काही नाहीये. A वाला रक्तगट A कडून घेऊ शकतो. O तर येणारच आहे का? O सगळ्यांना देतोय ना, मी O कडून घेऊ शकतो रक्तगट. बरोबर. B रक्तगट B वाल्याकडून घेऊ शकतो आणि O तर सगळ्यांना देतोय, म्हणून O कडून पण घेऊ शकतो तो. बरोबर. आणि O रक्तगट फक्त O कडूनच रक्त घेऊ शकतो, बाकी कुणाकडून घेऊ शकत नाही. आणि AB रक्तगट आहे ना, तो सर्वांकडून घेऊ शकतो. का घेऊ शकतो बघा. AB मध्ये आता AB रक्तगट जो आहे ना, त्याच्याकडे A आहे म्हणून तो A कडून घेऊ शकतो. त्याच्याकडे B आहे म्हणून तो B कडून घेऊ शकतो. AB आहे म्हणून AB कडून पण घेऊ शकतो. आणि O तर सगळ्यांना देतोय म्हणून O कडून पण घेऊ शकतो. म्हणून सर्वांकडून घेतो तो. AB रक्तगट सर्वांकडून घेतो, पण देतो फक्त AB ला. किती सेल्फिश माणूस आहे म्हणजे बघा तुम्ही. AB रक्तगट जे आहे तो सर्वांकडून घेतो, त्यामुळे त्याला सर्व योग्य ग्राही असं म्हटलं जातं. बघा, सर्व योग्य ग्राही. ठीक आहे, पाठ झाला असेल. पाठ नाही म्हणजे मला समजला असेल हा तक्ता जो काय आहे तो, असं माझी अपेक्षा आहे. बघा, ह्याच्यावरती प्रश्न विचारतात, नीट लक्षात ठेवा. आता सर्व योग्य दाता म्हणजेच कोण? ओ रक्तगट. खूप वेळा प्रश्न विचारलाय, सर्व योग्य दाता कोण? ओ रक्तगट. सर्व योग्य दाता कोण? ओ रक्तगट. पाठच झाला पाहिजे. ओ रक्तगट सगळ्यांना रक्त देऊ शकतो, कुणाला पण. आता सर्व योग्य ग्राही कोण? सर्व योग्य ग्राही AB रक्तगट. कुणाकडून? AB रक्तगट A कडून पण घेऊ शकतो, B कडून पण घेऊ शकतो, AB कडून पण घेऊ शकतो. आणि O सगळ्यांनाच देतोय म्हणून O कडून पण घेऊ शकतो.
ठीक आहे. पृथ्वीवर सर्वाधिक आढळणारा रक्तगट कोणता आहे? ओ. म्हणजे डोनेट करणारी लोक खूप जास्त आहेत बघा. तुम्ही विचार करा, ओ रक्तगट सर्वांना रक्त देतोय ना, मी तो डोनेट करतोय. म्हणजे डोनेट करणारे रक्तगट हा पृथ्वीवरती सर्वात जास्त आहे, सर्वात जास्त. भारतात पण सगळ्यात जास्त कुठला रक्तगट आहे? ओ रक्तगट भारतात सर्वात जास्त आहे. आणि सगळ्यात कमी रक्तगट कुठला आहे? तर एबी रक्तगट हा पृथ्वीवरती सर्वात कमी आहे. म्हणजे सेल्फिश लोक जी आहेत, जी कुणाला देत नाही, जे स्वतःच स्वतःकडेच ठेवतात, अशी लोक पृथ्वीवरती खूप कमी आहेत. एबी रक्तगट सर्वात कमी, ओ रक्तगट सर्वात जास्त. आणि एकूण रक्तगट किती आहेत? तर 4. ए बी ओ ए बी. म्हणजेच काय? ए बी ए बी आणि ओ हे 4 रक्तगट आहेत. रक्तगटांचे प्रकार किती? 4. ठीक आहे. इथं जे पार्ट आहेत या पार्ट वरती प्रश्न विचारलेले आहेत. डिस्कास्टेलो स्टर्ली, कार्ल लँडस्टायनर, डिस्कास्टेलो स्टर्ली यांच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. हे पार्ट. पुढचा घटक आपल्याला RH फॅक्टर हा घटक बघायचा आहे, पण व्हिडिओ इथंच मोठा होत चाललाय खूप, त्यामुळे हा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. बरं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं लास्ट लेक्चर असेल रक्त या चॅप्टरवरती, आणि तिथं आपला रक्ताभिसरण संस्था हा टॉपिक पूर्ण संपून जाईल. बरं, तुम्हाला लेक्चर जर व्यवस्थित समजत असतील तर मला ऍपमध्ये जे चॅट बॉक्स आहे त्या चॅट बॉक्स मधनं कळवा, किंवा डायरेक्ट टेलिग्रामला जरी मेसेज केला माझ्यापर्यंत तरी मला चालेल. डाऊट जरी काय असतील तर डाऊट्स पण माझ्यापर्यंत कळवा. तुमचे डाऊट्स पण सगळे आपण इथं काय करून टाकू? क्लिअर करून टाकू. जर कधी गरज वाटलीच तर झूम वरती आपण लाईव्ह व्हिडिओ पण, म्हणजे लाईव्ह लेक्चर पण आपण झूम वरती करून टाकूयात. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. रक्तासंदर्भात जे वन लाईनर पॉइंट्स राहिलेले ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.